की माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे, माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे. मग बायकोची जी जेलसी म्हणजे जी फिलिंग आहे, ह्याच्याबरोबर माझे रोमॅन्टिक सीन असणार आणि जी बायको पण असणार आहे की आता तुला सडेतोड उत्तरं मिळणार आहेत. तुला जुनी ऐकून घेणारी वल्लरी आता नाही पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्याने सांगावं, ऐश्वर्या तुला नेमका कसा मुलगा हवा तू स्वतः सांगून टाक, म्हणजे कोणी बोलणारच नाही. आय थिंक मीडियावाले तुझं लग्न लावूनच सोडणार. पण सासूबाईंनी कमेंट केली की अरे तू रोमॅन्टिक सीन खूप छान करतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम पिंगा गपोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आली आणि वल्लरी आणि मनोज माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त. हॅलो. सध्या आता आम्ही बघतोय की मनोजच्या आयुष्यात कोणीतरी आलं असं त्याने सांगितलं होतं. सो मनोज काय सांगशील, तो ट्रॅक ॲक्च्युली शूट होता ना, जी वल्लरीच्या मनात धाकधूक तू मुद्दाम म्हणून निर्माण केली होतीस, त्या ट्रॅकबद्दल काय सांगायला आवडेल? मे बी असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं की अरे एखाद्याला सरळ भरवलं तर तो खात नाही, पण जर उलट्या पद्धतीने भरवलं तर माणसाला पटतं की अरे हे योग्य आहे. म्हणून कदाचित मनोज तसा वागतोय की माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे, माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे. मग बायकोची जी जेलसी म्हणजे जी फिलिंग आहे तर त्याची तो मजा घेतोय. म्हणजे हे आय थिंक नात्यामध्ये कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या आयुष्यात होतं हे, आणि तेच रोज जे तुमच्या आयुष्यामध्ये घडतंय ते आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण खऱ्या आयुष्यात असं कधी केलंयस? हिंमतच नाही माझी. मग तिच्याकडनं कधी असं झालंय जेलेसी वलसी? नाही, जेलस असं कमी जास्त प्रमाणात प्रत्येक जण होतं. एक थोडंसं असतं की अरे नाही हे असं नको करू, तसं नको करू, हिच्याशी नको बोलू, त्याच्याशी नको बोलू. एक दोघांकडून असतं एक त्याला, पण ते त्याच्यामध्ये थोडा क्यूटनेस असतो त्या नात्यामध्ये. त्याच्यामध्ये असं नसतं की अरे तू असं केलं तर मग मला तुझा राग आला वगैरे. तो क्यूटनेस, तो एक आय थिंक ते नात्याला ते हळूहळू पुढे ढकलण्यासाठी दिस इज पार्ट ऑफ प्रोसेस. वल्लरी काय सांगशील जेव्हा तुला कळालं की त्याच्या आयुष्यात कोणीतरी आहे? वल्लरी म्हणून कसं वाटत होतं? वल्लरी म्हणून वल्लरीला ऑब्व्हियसली शी वॉज जेलस, शी वॉज इन्सिक्युअर. तिला तिच्या डोक्यामध्ये सतत हेच सुरू होतं की सासूबाई आल्यामुळे माझं लक्ष फार सासूबाईंकडेच जातं आहे का, आणि माझं नातं मी बॅलन्स करू शकते की नाही, मी माझ्या जबाबदाऱ्या बॅलन्स करू शकते की नाही, या विचारात वल्लरी होती. आणि आय गेस तिने ते बॅलन्स आउट करण्याचा प्रयत्न केला नंतर, आणि तिला तिची चूक लक्षात आली. आणि येस, पुढे तर तुम्ही बघतातच आहात कशी ती मनवतीये आणि किती छान क्यूट सीन होतात त्या दोघांचे. त्यांची केमिस्ट्री कशी दिसून येते हे आता तुम्हीच आम्हाला कमेंट करून कळवा. पण येस, आम्ही तर खूप एन्जॉय केले सगळी प्रोसेस. पण सासूबाईंचा विषय निघाला तर सासूबाईंनी आता पैसे लपवले आणि खूप गोळ घालतायत. सो नेहमी असं ठरवलंय का सासूबाई जिथे जिथे चुकतील तिथे वल्लरी त्यांना धडा शिकवणार? हो, आता वल्लरीने खुलेआम सासूबाईंना चॅलेंज दिलंय की आता तुला सडेतोड उत्तरं मिळणार आहेत. तुला जुनी ऐकून घेणारी वल्लरी आता नाही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हे मला असं वाटतं प्रेक्षकांना आता जे हवं होतं की वल्लरीने ऐकून न घेता सासूला उत्तरं दिली पाहिजेत आणि करेक्ट गोष्टींसाठी स्टँड घेतलाच पाहिजे जी ती इतरांसाठी घेते. सो आय फील की आता ते आता वल्लरीने सुरू केलंय आणि प्रेक्षक एन्जॉय करतील ते. पण मनोज काय सांगणार जेव्हा आईचं असं सत्य तुझ्या समोर येणार तेव्हा तू काय करणार आहेस? एकंदरीत माझ्या मते आईचं सत्य जे काय ते मला जास्त माहिती आहे, वल्लरीला ते नंतर रिअलाइज होतं. कारण मी आधीपासूनच म्हणतोय की मला माहिती तू कशी आहेस, तू कोणत्या थराला जाऊ शकतेस. तर माझ्यासाठी कदाचित मनोजसाठी ते नवीन नसेल की मनोजने ते ॲक्सेप्ट केले की हां आई असं करूच शकते म्हणून. उलट तो वल्लरीच्या बाजूने उभा राहतोय की तुला ती समजत नाही ती नेमकी कशी बाई येते. पण आता ही बदलती वल्लरी मनोजला आवडते? नक्कीच, म्हणजे ऑब्व्हियसली कोणाला आवडणार नाही की आपली बायको आपलं ऐकते. जे रेअर आहे जगामध्ये. आणि ॲक्च्युली तो तिच्या चांगल्यासाठी सांगतोय की त्या बाईचं ऐकू नको किंवा ती बाई जे सांगेल तसं करू नको, हे तिच्या चांगल्यासाठी सांगतोय. तर ऑब्व्हियसली नवऱ्याला आनंदच होणार. पण आता मगाशी जसं म्हणाला की ती आता तुला म्हणवते किंवा सॉरी म्हणते जे सगळं काही सुरू आहे, ऐश्वर्या खऱ्या आयुष्यात सॉरी म्हणते? नाही, आयुष्यात नाही म्हणणार. आयुष्यात मी नाही म्हणणार कधीच सॉरी. हा तर ती बोलली. खरं उत्तर मिळालं. अरे मी सांगते, मला मीच सांगेन, नाही म्हणत मी सॉरी कधीच नाही. म्हणजे बी एट फ्रेंडशिप मध्ये सुद्धा तू विदिशाला विचार, तू समृद्धीला विचार, कधी तिच्या सेटवर गेली मी कधीच सॉरी आणि समृद्धीची ही नेहमी कंप्लेंट असते की तू मला कधीच सॉरी म्हणत नाही, आपलं भांडण झालंय की नेहमी मलाच सॉरी म्हणावं लागतं. पण आता तुला काय सांगायला आवडेल, जसं की आता आम्ही बघतो नेहमी आम्ही विचारतो की ऐश्वर्याला असा मुलगा हवा, ऐश्वर्याला तसा मुलगा हवा. आता मला असं वाटतंय की ऐश्वर्याने सांगावं, ऐश्वर्या
तुला नेमका कसा मुलगा हवा तूच स्वतः सांगून टाक, म्हणजे कोणी बोलणारच आय नाही. थिंक मीडियावाले तुझं लग्न लावूनच सोडणार आहे तुला. मला वाटतं नीलम माझं लग्न लावून सोडणार आहे. पण जशी मी आहे, मी आधी सांगितलं एक्झॅक्ट अपोजिट मला हवा. जेवढं मी आवाज करते तेवढं शांत, आणि जसं मी सॉरी नाही म्हणत तसं तो सॉरी म्हणणारा हवा. सो माझी हर जिद पुरी करणार. येस. पण आता हे जे सीन शूट होतात ते बायको बघते. आधी बायको इथेच होती डायरेक्शन टीम मध्ये, आता जी नाहीये, जी आता बायको बघते, तेव्हा काय तिच्याकडनं येतंय आउटपुट तुला, की तिला हे सीन किती आवडतायत आणि कसा रिस्पॉन्स येतोय तिच्या? डेफिनेटली इथे होती तेव्हा जे बोलायची तेच ती घरी असल्यावरती बोलते की हा सीन चांगला झाला, तो सीन चांगला. इव्हन मला सासूबाईंनी कमेंट केली की अरे तू रोमॅन्टिक सीन खूप छान करतोस. मला माझ्या सासूबाई बोलल्या, म्हणजे अशा कमेंट्स वगैरे येत आहेत मला. सो आय थिंक तो काही फार फरक पडलेला नाही. पण आता मला जाताचं विचारायला आवडेल की नेमकं काय अजून तुम्ही घोळ घालणारे आणि अजून तू किती सासूबाईंना धडे शिकवणारे, हे प्रेक्षकांना काय सांगशील? खूप घोळ घालणार आहे. सासूबाईंच्या षडयंत्रावर वल्लरी सडेतोड उत्तर देणार आहे आणि स्ट्रॉंगली आणि फर्मली तिच्या मैत्रिणींसाठी उभं राहणार आहे. कारण जसं तुम्हाला पुढे पाहायला मिळेल, सासूबाई फक्त वल्लरीला नाही तर तिच्या मैत्रिणींनाही त्रास द्यायला सुरुवात करते आता. सो इंदूला कसं वल्लरी सडेतोड उत्तरं देते आणि तिच्या मैत्रिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये मनोजची तिला कशी साथ लाभते हे तुम्हाला पाहायला मिळेल. आता तेच विचारणार होते, मनोज तू आता कोणत्या थरापर्यंत वल्लरीची साथ देणार आहे? नाही, आता जर वल्लरी डे 1 पासून जे मी सांगतोय तिला ते आत्ता 200 एपिसोड नंतर ती माझं ऐकते, तर ऑब्व्हियसली मनोजला खूपच आनंद आहे आणि तो तिला नेहमीच सपोर्ट करतोय, तसा तो सपोर्ट करत राहणार. आणि आय थिंक सगळ्यात जास्त आनंदी तोच असेल की रॉंग पर्सनची तू साईड सोडते आणि तिच्या बाजूने विचार करत नाहीये. तर आत्ता ती जी धडा शिकवण्याची तिची प्रोसेस सुरू झाली आहे तर त्याच्यामध्ये तिच्यासोबत आहे. एक मला शेवटचं विचारायला आवडेल, आता पहिल्या दिवसाचा सीन निघाला म्हणून पहिल्या दिवशी भेट कशी झाली होती एकंदरीत तुमची? खूप कॅज्युअल. तसं आम्ही फोनवर आपण बोललो होतो. लुक लुक टेस्टला टेस्ट भेटलो होतो आणि खूप कॅज्युअल मीट होती. आणि म्हणजे पहिल्याच ह्याला त्याची बायको आली होती. सो आय वॉज लाईक तुझी बायको इथे, तर मला तो आपल्या डिरेक्शन टीम मध्ये ती पण असणार आहे. ओ तिथेच मला एक असं हे होतं की अरे ह्याच्याबरोबर माझे रोमॅन्टिक सीन असणार आणि ह्याची बायको पण असणार आहे. तर थोडं दडपण त्याच्या आधी मला चालू होतं, कारण आमची फारशी तशी ओळख नव्हती आणि फर्स्ट डेलाच आम्ही त्याच्या बायकोसोबतच त्याला भेटले. सो तशी होती आमची भेट. ऑकवर्ड बट नाईस. पण ही बडबडी आहे हे तुला आधीच माहिती होतं? नाही, त्या दिवशी कळलं. पहिल्याच दिवशी. सो आता इथेच थांबते कारण की मला असं वाटतं तुम्हाला सीनला जायचंय. सो थँक्यू सो मच आणि असेच नेहमी सगळ्यांना एंटरटेन करत राहा. थँक्यू सो मच. इट्स मजा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.